जय महाराष्ट्र। सध्या जत नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीसाठी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे। त्याचबरोबर जत शहरातील सर्व प्रभागामध्ये आपण नगरसेवक सुद्धा उभे केलेले आहेत। आमच्या शिवसेनेचे नेते शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे 2 दिवसापूर्वी आम्हाला सांगोला येथे आम्ही त्यांची भेट घेऊन आम्ही हे सर्व नगरसेवक सह मी त्यांना भेटून त्यांना सर्व कल्पना मी जत शहरातली दिलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी जत शहरामध्ये 27 तारखेला दुपारी 2 वाजता बाजारपेठेतील मारुती मंदिर येथे आमच्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी, आमदार साहेब माननीय राजेश क्षीरसागर साहेब, माजी आमदार शाजीबापू पाटील साहेब व आमच्या जत तालुका प्रमुख, जत तालुका विधानसभा प्रमुख व आमची मुलुक मैदान तोप माननीय योगेशजी जानकर साहेब, सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज माननीय संजय बापू विभूते साहेब, त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, जत तालुक्यातील पदाधिकारी या सदर निवडणूक प्रचाराच्या साठी जतमध्ये येत आहेत। माझी एक विनंती आहे सर्व जतकरांना, तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या बांधवांना, माझ्या सर्व बांधकाम कामगारांना, माझ्या बहुजन मित्रांना, माझ्या अल्पसंख्याकांना माझी एक विनंती आहे की आपल्या जत शहरामध्ये त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे। त्याचबरोबर जत शहरामध्ये माननीय उदय सामंत साहेबांच्या आगमनानंतर मी जत शहरामध्ये किंवा जत तालुक्यामध्ये चांगली मोठी उद्योगासाठी तरुणांना तरुणींना काम मिळण्यासाठी एक चांगली मोठी MIDC ची मी मागणी करणार आहे। तालुक्यामध्ये इतर ठिकाणी मी मागणी करणार आहे। जत शहरातील ज्या 20-25 वर्षाच्या रखडलेल्या ज्या काही योजना आहेत जे जत शहरासाठी अत्यंत गरजेचं आहे त्या सर्व योजनेचा मी पाठपुरावा करून मी माननीय उदयजी सामंत साहेबांना देणार आहे। त्याचबरोबर 1-2 दिवसात त्याच्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा सभा होण्याची शक्यता मी नाकारणार नाही। मी एकनाथजी शिंदे साहेबांना बोललेलं आहे की साहेब 10 मिनिटांसाठी का विना आपण जतमध्ये यायला पाहिजे। मला त्यांनी येतो म्हणून होकार आमच्या सर्व शिष्टमंडळाला दिलेला आहे। आमच्या सांगली जिल्ह्याचा ढाण्या वाघ संजय बापू विभूते साहेब यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे। माननीय संजयजी विभूते साहेब आमचे जत विधानसभा प्रमुख व जत तालुका अध्यक्ष व आयवाळे साहेब व माझे जत शहरातील व जत तालुक्यातील पूर्ण शिवसेनेची टीम या निवडणुकीसाठी, या प्रचाराच्या धुमाळीसाठी सर्व अहोरात्र प्रयत्न करत आहेत। माझे सर्व नगरसेवक उमेदवार सुद्धा बंधू भगिनी हे सुद्धा प्रयत्न करत आहेत। आपल्याला जत शहराचा विकास करायचा आहे। विकास हा काय असतो या माध्यमातून दाखवायचा आहे। तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, येत्या 2 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी मला व माझ्या पॅनेलला विजयी करावे व 27 तारखेला जास्तीत जास्त संख्येने माननीय उदयजी सामंत साहेबांचं व इतर मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहावे अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो। जय महाराष्ट्र।